कालची जी पत्रकार परिषद प्राध्यापक राजाराम पानखिले यांनी या ठिकाणी घेतली, आता सुनील भाऊंनी सांगितल्याप्रमाणे जो काम करतो तो समाजाला दिसतो, तो समाजाला हवा असा वाटतो। असेच आदरणीय दादा यांनी या ठिकाणी निधी आणला, साहेबांनी या ठिकाणी निधी आणला आणि मग जेव्हा आपण एखादा निधी आणत असतो तर त्या विशेष प्रयत्नातून जर आपण तिथं थोडंसं पाठी लावली तर पोट सोडवटायचं कारण काय? म्हणजे एखादी चांगली गोष्ट होत असताना, समाजाचं हित होत असताना, या मंचर शहराचा विकास होत असताना अनेकांना पोटसूळ या ठिकाणी आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे। कारण भविष्यातली नगरपंचायत डोळ्यात समोर ठेवून हे लोकांचं आता एकेकाचं या ठिकाणी आपले नागाचे फणे बाहेर यायला लागलेले आहेत। आता हे फणे ठेसणारी सर्वसामान्य जनता या मंचर शहरातली सुज्ञ आहे आणि अशी लोकांनी किती गरळ ओकू द्या, शेवटी जो काम करतो तो समाजाला दिसतो। आदरणीय साहेब असतील, दादा असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी निधी येतोय आणि मग या निधी येत असताना त्यांचं नाव येणं हे स्वाभाविक आहे। तरीसुद्धा कोणाला वाटतं, आता आपण जेव्हा पंचायत समिती सदस्य होता राजाभाऊ, आपण तर पाण्याच्या टाकीला साध्याची आपण एक लाखाची पाण्याची टाकी बांधली, त्यालासुद्धा आपलं नाव लगेच लावून टाकलं। आता हे बघा, हे फोटोस आहे। मग एखादी गोष्ट जर मोठ्या स्वरूपाचा 70 लाखाच्या निधीला जर विशेष प्रयत्नातून येत असेल, आपल्याला पोट सोडवटायचं कारण काय? म्हणजे भविष्यातल्या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जर वागत असाल तर ते साफ चुकीचं आहे। आणि या मंचर शहरातील जनता सुज्ञ आहे, हे नागरिक सगळे सुज्ञ आहेत, हे आपल्याला वेळी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। नमस्कार। खरं म्हणजे काल प्राध्यापक राजाराम पानखिले आणि बाळासाहेब पानखिले यांनी काल प्रेस घेऊन काही गोष्टीची माहिती या गावाला दिली की नावाबद्दल, की खासदार शिवाजी आढळराव पाटलांचं नाव हे या बाजारतळाला कसं काय दिलं आणि ते नाव 8 दिवसात आम्ही काढणार असं काहीतरी बोलणं मी ऐकलं थोडं। परंतु त्यांना मी सांगू इच्छितो की प्राध्यापक राजाराम पानखिले की ह्या गावासाठी खासदार शिवाजी आढळराव पाटील असतील, दिलीपरावजी वळसे पाटील असतील, यांनी किती रुपयाचा निधी आणला? कधी विचारलं का तुम्ही? 100-125 कोटी रुपयाचा निधी ह्या मंचरसाठी या दोघांनी आणला आणि खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी हे नाव दिलेलं नाही। मला सांगा, त्या कामासाठी 70 लाख रुपयाचा निधी दादांनी टाकला। 70 लाख रुपयाचा निधी दादांनी टाकल्यानंतर आम्हीच कार्यकर्त्यांनी मागणी करून तो बोर्ड लावलेला आहे आणि आता तुम्ही जर ती काढायची भाषा करत असेल तर माझं ओपन चॅलेंज आहे, तुम्ही या, आम्ही त्या पद्धतीने आम्ही उत्तर देऊ तुम्हाला। नमस्कार। खरं म्हणजे काल प्राध्यापक राजाराम पानखिले आणि बाळासाहेब पानखिले यांनी काल प्रेस घेऊन काही गोष्टीची माहिती या गावाला दिली की नावाबद्दल, की खासदार शिवाजी आढळराव पाटलांचं नाव हे या बाजारतळाला कसं काय दिलं आणि ते नाव 8 दिवसात आम्ही काढणार असं काहीतरी बोलणं मी ऐकलं थोडं। परंतु त्यांना मी सांगू इच्छितो की प्राध्यापक राजाराम पानखिले की ह्या गावासाठी खासदार शिवाजी आढळराव पाटील असतील, दिलीपरावजी वळसे पाटील असतील, यांनी किती रुपयाचा निधी आणला? कधी विचारलं का तुम्ही? 100-125 कोटी रुपयाचा निधी ह्या मंचरसाठी या दोघांनी आणला आणि खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी हे नाव दिलेलं नाही। मला सांगा, त्या कामासाठी 70 लाख रुपयाचा निधी दादांनी टाकला। 70 लाख रुपयाचा निधी दादांनी टाकल्यानंतर आम्हीच कार्यकर्त्यांनी मागणी करून तो बोर्ड लावलेला आहे आणि आता तुम्ही जर ती काढायची भाषा करत असेल तर माझं ओपन चॅलेंज आहे, तुम्ही या, आम्ही त्या पद्धतीने आम्ही उत्तर देऊ तुम्हाला। बोलू का? काल व्हॉट्सअपला मंत्र गावचे 2 लिंबू राजाभाऊ आणि बाळासाहेब पानखिले हे दोघं म्हणजे मनसर गाव नाही, सर्वात महत्त्वाचं। आणि जनता, हे दोघं म्हणजे जनता आहे का? मला याचं उत्तर तुम्ही द्या। हे जनताच नाही, हे दोघं म्हणजे जनता नाही आहे। त्यामुळे राजाभाऊ किंवा बाळासाहेब पानखिले हे लिंबूटिंबूंनी जनता सांगूच नाही, सामान्य जनता मनसरकर हे नेहमी दादांच्या पार्टीशी उभे राहिले आहेत आणि इथून पुढे राहील, सर्वात महत्त्वाचं। आणि एक स्वयंघोषित महिला पत्रकार, कधी काढणार नाव, कधी काढणार? तू कोण आहे बाई? नाव काढणार म्हणणार तू कोण आहे? सामान्य जनता मंत्री विचारतील ना प्रश्न, कधी काढणार, काय संबंध आहे तिचा? तिने मंत्र्याला सांगू नये, बाई तू तुझं काम कर। काल मंचर शहरामध्ये नगरपंचायतमध्ये राजाराम पानखिले असतील, बाळासाहेब पानखिले असतील यांनी नगरपंचायतमध्ये जाऊन सेवक मागणी केली
की बाजारतळामध्ये जे पत्रासेड झाले त्यावर आदरणीय खासदार शिवाजी आढळराव पाटील यांचं जे नाव आहे ते काढण्यात यावे आणि ते 8 दिवसात तुम्ही काढलं पाहिजे अशी नगरपंचायतच्या शिवण्णा विनंती केली. परंतु मला या ठिकाणी सांगावं वाटतं की नामदार दिलीपरावजी वळसे पाटील असतील किंवा शिवाजीदादा असतील यांनी या मंचर शहरासाठी जवळजवळ 125 कोटी रुपयाचा निधी आणला आहे आणि त्यांनी जी कामं आणले त्याचं श्रेय त्यांना जाणं गरजेचं आहे. आणि त्याच ठिकाणी जे काम झाले ते जे काम झाले त्यांच्या विशेष प्रयत्नातून निधी आणला असा उल्लेख आहे. त्यांचं नाव त्या सभा मंडपाला दिलेलं नाही. आता आमच्या ग्रामस्थांचं मध्ये मीटिंग बसली होती, ग्रामसभा झाली, त्यामध्ये अविनाश राणे असतील, किसनराव बांकिले असतील, आपलं स्वतंत्र सैनिक राजाराम मोरडे असतील, त्याचप्रमाणे विश्वनाथ महाजन असतील, चंद्रशेखर अण्णा बांकिले असतील यांची नावं आम्ही त्यावेळेस सुचवली होती. यांमधून त्या बाजारतळाला नाव देण्यात यावं अशी ग्रामस्थांनी विनंती केली होती. परंतु आता दादांना तो फंड आणला, त्याच्या विशेष प्रयत्नातून तो फंड झाला म्हणून ते नाव दिलं आहे. आम्ही ग्रामस्थांनी मागणी केली ती आणि ते नाव तुम्हाला जर आता पुढं राजकारण आहे, पुढं राजकीय पार्श्वभूमी ठेवून निवडणुकीची तुम्ही जर त्याला विरोध करत असाल तर ते चुकीचे आहे. आणि जर तुम्ही जर ते नाव काढायला तिथं प्रेशर टाकत असाल तर आम्ही पण जसं तसं प्रत्युत्तर वेळेला आम्ही देऊ. या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही विनंती केली ती, ते नाव लावले ना, आम्ही सांगू काढायचे का नाही. आणि 2 पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून जर ते नाव निघत असेल आणि एक कोणतरी पत्रकार तिथं मध्ये शिवणला म्हणतं ते किती दिवसात काढणार. पत्रकाराचं काही तर अधिकार नाही त्यांना शिवणनं सांगायचा. तुम्ही ज्या गावात राहतात त्या गावात तुमची कामं सांगा किंवा विरोध करा. आमच्या गावात येऊन तुम्हाला कोण सांगितले विरोध करायला? अशा गोष्टी करणं चुकीचं आहे. पत्रकारांनी पत्रकारितेचाच व्यवसाय करावा. कोणत्या प्रकारचं राजकारण आमच्या इथं करू नये, नाही तर जसं तसं त्यांना पण उत्तर देऊ आम्ही. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 आणि 7709 72 21 38.